आता बातमी आहे सुनेत्रा पवारांची। बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवारच लढणार असल्याचं निश्चित झालंय आणि इतकंच नव्हे तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांच्याच राष्ट्रवादीकडनं पुढाकार घेण्यात आलाय। बघूयात। उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना आमदार होणं आवश्यक आहे आणि अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवारच लढणार आहेत। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालंय आणि ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजेच कोणीही उमेदवार देणार नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं खुद्द सुप्रिया सुळेंनीही हे स्पष्ट केलंय। महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्याच राष्ट्रवादीनं लढवली होती। अर्थातच बिनविरोध होईल, म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे। अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत, त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही आहे की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल। बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा होईल। कोणत्याही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत आमदार होणं बंधनकारक आहे। तसं पाहिलं तर 2 पद्धतीनं सुनेत्रा पवार आमदार होऊ शकतात। अजितदादांचं निधन झाल्यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे आणि मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत। विधानसभेच्या आमदारांच्या संख्याबळावरती ही निवडणूक होते, त्यामुळे विधान परिषदेत आरामात सुनेत्रा पवार जाऊ शकतात। पण बारामतीचा गड कायम ठेवण्यासाठी अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवारच निवडणूक लढणार हे निश्चित झालंय आणि दादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार न देता मदतीचीच भूमिका घेतली आहे। मला एवढंच वाटतंय की जर सुनेत्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे। यासाठी सगळ्यांनीच आमच्या पक्षाली सुद्धा आणि इतर पक्षांनी सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे आणि जे कोणी अपक्ष उभा राहायचा म्हणून राहतात त्यांनी जर त्या ठिकाणी उभं राहिलं तर लोक त्या बाबतीत काय करतील तो त्यांचा विषय, पण शेवटी ही लोकशाही आहे। त्यामुळे लोक नक्कीच एक संवेदनशील विचार करून ताईंना या निवडणुकीमध्ये, या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे काकींना, सुनेत्रा काकींना बिनविरोध करतील असं मला वाटतं। पण अजूनपर्यंत माझ्या पक्षापर्यंत मी पोहोचलेलो नाही। पक्षाला न बोलता न विचारता हे स्टेटमेंट या ठिकाणी दिलं, प्रोटोकॉल तोडल्यामुळे मी माझ्या पक्ष प्रमुखांचं त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। पण मलाही हा विश्वास आहे साहेबांची सुद्धा हीच भूमिका असणार आहे, आमच्या नेत्यांची, सुप्रियाताईंची सुद्धा आणि आमच्या प्रदेशाध्यक्षाची सुद्धा हीच भूमिका असणार आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं त्यांचेच पुतणे युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली होती। अजित पवारांना 1,81,132 मतं मिळाली होती, तर युगेंद्र पवारांनी 80,233 मतं घेतली। 1,08,99 मतांनी अजितदादांचा विजय झाला होता। सुनेत्राताईंना मी आज नाही तर गेले 20-25 वर्ष बघतोय की दादांच्या नंतर मतदारसंघातले विभिन्न कार्यक्रम असेल, काम असेल किंवा लोकांचा जो जनसंपर्क मोठ्या प्रमाणावरती करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे। सामान्य बारामतीकरांना पवारसाहेबांचा आणि अजितदादांचा विचार हे पुढे नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होईल। माझं तर वैयक्तिक मत सर्वच राजकीय पक्षाला असं राहील की ही निवडणूक बिनविरोध कशी होईल याकडे मला असं वाटते आपण सर्वांनी जर जाण्याचा प्रयत्न जर केलं तर खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली दिलीसारखं होईल। लोकसभेला बारामतीच्या जनतेनं सुप्रिया सुळेंना कौल देत सुनेत्रा पवारांचा पराभव केला, तर विधानसभेला बारामतीकर अजितदादांच्या पाठीशी उभे राहिले। आता विधानसभेला सुनेत्रा पवार उमेदवार असतील, पण यावेळी निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता आहे। दिल्लीहून प्रमोद जगतापसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।